प्रकाशदादा मांडवकर यांचा सत्कार करतेत सुरेश साखरे. अक्षय साठे याच्यासाठी खुशखबर आहे. आपण जर का सुपर रेट केली तर हृदया आदित्य शिंदे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. जो पहिला बोनस साठी पवन भाटकर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. जो संघ अंतिम विजेता संघ ठरेल म्हणजे या सामन्यात विजयी संघ ठरेल बोनस गुण अनिकेत ठरतोय 100 रुपयाचा मानकरी पवन भाटकर यांच्याकडून. फायनल मध्ये गेल्याबद्दल ना कुठे चढार जात आहे तो विशालच्या समोर आहे तो. छान सुंदर लात मारून गडीबाद करण्याचा प्रयत्न. आता मात्र स्वरूप थोडीशी घाई करतोय. गुण मिळतोय तो विशालला गुण मिळतोय तो विंचवादेवी संघाला. या स्पर्धेतील अंतिम सामना रंगतोय आणि अंतिम सामन्यात प्रवेश केल्याबद्दल सह्याद्री ट्रॅकर्स या रायगड ग्रुप यांच्याकडून दोन्ही संघांना 100 रुपयाचं बक्षीस आलंय. या स्पर्धेसाठी बेस्ट रायडर बेस्ट डिपेंडर आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू यासाठी SSK स्पोर्ट्स मिथुन चव्हाण नालासोपारा यांच्याकडून प्रत्येकाला जे बेस्ट रायडर बेस्ट डिपेंडर आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू आहेत त्यांच्यासाठी एक जर्सी दिली जाईल. SSK स्पोर्ट्सची चढाईवर गेलाय तो तनुजच्या समोर आहे तो. 6चा डिपेंड 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती विंचवादेवीच्या अंगणात. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर. या सामन्यात जो संघ विजय होईल त्या संघाला सुरेश गुरव यांच्याकडून 150 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. चढार गेला तो विशालच्या समोर आहे तो. छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते. खरोखर सुंदर खेळ पाहायला मिळतोय. खास करून पारसचं जेवढं कौतुक केलं जाईल तेवढं कमी आहे कारण का विशालला शांत ठेवण्यात पारसचा मोठा वाटा आहे. गडी मारल्याचा दावा करतोय यशस्वी होईल का पाहूया. श्रवण यशस्वी चढाई पुन्हा एकदा साठ्यानं भारी पडतोय. 1 गुणाची कमाई केली श्रवणनी. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा विशाल डू ऑर डाय करूया मरूया इराद्याने चढायला आलाय तो विशाल. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. आणि सुंदर पकड पारस यांच्याकडून. खरोखर सुंदर खेळ पारसचा मागच्या सामन्यापासून पाहायला मिळतोय. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा तनुज. सुंदर खेळ आतापर्यंत पाहायला मिळते. दोन्ही संघ महाबलाढ्य संघ आहेत. हितल गुरव यांच्याकडून पारससाठी 100 रुपयाचं बक्षीस. श्रेया भाटकर यांच्याकडून पारससाठी 100 रुपयाचं बक्षीस जीपे केलं जाईल.
चढार गेलाय तो पारस. अरुण पोर्नाक यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. नितीश काप यांच्याकडून 50 रुपयाचं बक्षीस पारस साठी. सुंदर खेळ आतापर्यंत दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. खास करून विठ्ठलाचा पारस आपल्या संघासाठी खूप मेहनत घेतोय. विशालला आतापर्यंत शांत ठेवलंय. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा श्रवण. 4-1 असं समीकरण पाहायला मिळतंय. छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते. 4 विरुद्ध 1 लात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर अनिकेत. अनिकेतने जर का सुपर रेड केली तर पवन भाटकर यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. छान सुंदर डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात पुन्हा डाव्या कोपऱ्यात चंचल चालक चपळ अशी चढाई पाहायला मिळते. परंतु रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा श्रवण. डू ऑर डाय करूया मरूया इराद्याने चढावर जातोय. आणि आता मात्र सुंदर पक्कड बाद होतोय तो श्रवण. गुण मिळतोय तो विंचोदेवी संघाला. त्याला प्रत्युत्तर पारस. थर्ड रेड करूया मरूया इराद्याने चढावर जातोय तो पारस. बोनस गुण ऑन आहे. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न होतोय. यशस्वी होईल का पाहूया. सुंदर असा खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. डू ऑर डायची चढाई. बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर तनुज. 5-1 असं समीकरण पाहायला मिळतंय. अरुण पोर्नाक यांच्याकडून पारसला जीपे केलेले आहेत 500 रुपये. टाइम अप घेतलाय. चढार जातोय तो रोहित. जर का सुपर रेड केली तर 1 किलो बिर्याणी. रोहित साठी 1 किलो बिर्याणी अंकेश काप यांच्याकडून. बघा संधीचं सोनं करायचंय. रोहित रिकामे असते आपला तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पारस. आतापर्यंत सुंदर खेळ केला. एक पकड आणि एका पकडीच्या जोरावर जवळजवळ 700-800 रुपयाचा मानकरी ठरलाय. ऑफिशियल टाइम अप घेतलाय. चढार जातोय तो अनिकेत. पहिल्या गुणाचा मानकरी ठरला होता. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न. बोनस गुण घेऊन आपल्या खात्यात 100 रुपयाचं बक्षीस प्राप्त केलंय तो अनिकेत. पाहूया. डाव्या कोपऱ्यात खोलवर चढाई होती. कोणताही प्रयत्न नव्हता. परंतु रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर तनुज.
तनुज डू ऑर डाय करूया मरूया इराद्याने चढार जातोय 5-1 असं समीकरण. प्रयत्न करावा लागेल तो तनुजला, प्रयत्न संयम राखावा लागेल तो विंचवादेवी संघाला. पाहूया डू ऑर डायची चढाई आहे 5-1 असं समीकरण. छान सुंदर लात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न, गडी मारल्याचा दावा करतोय, यशस्वी चढाई करतोय. आपल्या संघाचा हुकमी एक्क्याला मैदानात आणलंय तनुजाने. त्यांना प्रत्युत्तर पारस. डू ऑर डाय करूया मरो आणि सुंदर चढाई 2 गुणांची कमाई केले. त्यांना प्रत्युत्तर श्रवण. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न, यशस्वी होईल का पाहूया. बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल होतोय. टाइम अप घेतलाय तो विठ्ठल संघाने. पहिल्या अपचे टाइम अप ओव्हर झालेत विठ्ठल. फायनल आटपल्यानंतर शिवशंभूचे जेवढे सभासद आहेत, जेवढ्या खेळाडूंच्या अंगावर जर्सी आहे, त्यांनी इथंच थांबायचं आहे. संध्याकाळपासून ज्यांनी जर्सी घालून आहेत त्यांनी इथंच थांबायचं आहे. सामने संपल्यानंतर चढार केला तो अक्षय, अक्षयच्या समोर आहे तो. सुपर रेड केली तर अक्षयला. आता मात्र स्वरूप आपल्या संघाला गुण मिळवून देतोय, गुण मिळवतोय तो विठ्ठल संघाला. सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. विश्रांतीपर्यंतचा गुणफलक 6-6, दोन्ही संघ बरोबरीत. श्रीवर्धन शहर मर्यादित कबड्डी स्पर्धेत एक संघ आहे तो 2 वेळा फायनल मध्ये जाऊन हारलाय, तर दुसरा संघ आहे तो पहिल्यांदा फायनल मध्ये गेलाय. त्यामुळे दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागले अंतिम विजेता होण्यासाठी. श्रवण साठे यांच्यासाठी खुशखबर आहे. आपण जर का एकाच चढाईत 2 गडी बाद केले तर दीप्ती कोजवे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. जर का फायनल मारली तर ना 10,000 रुपये बक्षीस. नवनीत वाणी, भूषण वाणी, नायना वाणी. विठ्ठल संघासाठी खुश खबर आहे. आपण जर का या स्पर्धेचा अंतिम विजेता संघ ठरलात तर आपल्याला नवनीत वाणी, भूषण वाणी, नैना वाणी याचकडून रोख 10,000 रुपये बक्षीस दिलं जाईल. नवनीत वाणी, भूषण वाणी आणि नैना वाणी यांच्याकडून रोख रक्कम 10,000 रुपयाचं बक्षीस, म्हणजे बक्षिसाची किंमत डबल होईल. बघा संधीचं सोनं करायचं आहे. बोनस गुण घेऊन विशाल आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर साहिल, साहिल जाधव. संत गतीने खेळ करतोय. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा विशाल. वारंवार ज्याच्या चढाया पाहायला मिळतात तो विशाल. पारच बाहेर आहे आणि त्याचा फायदा विशाल घेतोय. मागच्या चढाईत बोनस गुण घेऊन घेतला होता. छान सुंदर लात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न, गडी मारल्याचा दावा करतोय. यशस्वी चढाई करतोय आपल्या संघासाठी. 1 गुणाची कमाई केली ती विशालने आपल्या संघासाठी. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा श्रवण. डू ऑर डाय करूया मरूया इराद्याने चढा केलाय. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न,
बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल होतोय. त्यांना प्रतिउत्तर पुन्हा एकदा अनिकेत. सुपर रेड केली तर आपल्याला 200 रुपयाचं बक्षीस आहे. 5-1 असं समीकरण पाहायला मिळतंय. छान सुंदर अशी चढाई, इकडून तिकडे तिकडून इकडे, मैदान पूर्ण हादरवून सोडतोय, परंतु गुण काही मिळत नाहीये. तो रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रतिउत्तर श्रवण. श्रवणच्या समोर आहे तो 6चा डिपेंड बोनस गुण ऑन आहे. छान सुंदर प्रयत्न पाहायला मिळतोय श्रवणचा. संत गतीने खेळ करतोय. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रतिउत्तर पुन्हा एकदा विशाल. पाच विरुद्ध एक अशी लढत आहे ती विठ्ठलाच्या अंगणात. आणि आता मात्र स्वरूप थोडीशी घाई करतोय. गुण मिळतोय पुन्हा एकदा विशालला. त्याला प्रतिउत्तर तनुज. तनुजच्या समोर आहे 7चा डिपेंड. 7-1 असे लढत आहे ती विंचवादेवीच्या अंगणात. छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते. उजव्या कोपऱ्यातून मधल्या कोपऱ्यात, पुन्हा उजव्या कोपऱ्यात चंचल चलाक चपळ. संत गतीने खेळ करून रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रतिउत्तर अक्षय. चढार गेलाय तो अक्षय. 4-1 असेल लढत. संत गतीने खेळ करतोय अक्षय. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रतिउत्तर श्रवण. डू ऑर डाय, करूया मरूया इराद्याने चढायला जातोय. सुंदर चढाई. पुन्हा एकदा एक गुण मिळवून देतो आपल्या संघासाठी श्रवण. त्यांना प्रतिउत्तर पुन्हा एकदा विशाल. 5-1 सामना संपाला. शेवटची 5 मिनिटे. गुणफलक 9-8. विंचवादेवी 9, विठ्ठल 8. आणि सुंदर पकड. आता मात्र दोन्ही संघ बरोबरीत नाही. दोन्ही संघाने 1-1 गुण आहेत. दोन्ही संघाने 1-1 गुण. ऑफिशियल टाइम अप घेतलाय. पुन्हा एकदा चढावर जात आहे तो श्रवण. श्रवणच्या समोर आहे तो 6चा डिपेंड. 6-1 अशी लढत पाहायला मिळते. मागच्या चढाईत बोनस गुण एक गडी बाद केला होता असा श्रवण. एकाच चढाईत 2 गडी बाद केला तर दीप्ती कोजवे यांच्याकडून 100 रुपये जीपे केले जातील. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल. आता मात्र स्कोअर बरोबरीत. सुंदर खेळ पाहायला मिळते दोन्ही संघांकडून. दोन्ही संघांच्या या सामन्यात, या श्रीवर्धन शहर मर्यादित कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी चालू असलेली ही लढत आपल्याला पाहायला मिळते. विठ्ठलारी 2 वेळा फायनलला जाऊन हारले, तर विंचवर हे पहिल्यांदा फायनलला आले या वर्षात. पाहूया सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. चढावर गेलाय तो पारस. पारसच्या समोर आहे तो 5चा डिपेंड. 5 अशी लढत पाहायला मिळते. गडी मारल्याचा दावा करतोय. 1 गुणाची कमाई केले पारसने. पारसला बाद केलंय. त्यांना प्रतिउत्तर पुन्हा एकदा श्रवण. पुन्हा एकदा यशस्वी चढाई.
एक गुणाची कमाई केली त्यांना. प्रतिउत्तर पुन्हा एकदा पारस. 5-1 पुन्हा एकदा लढत पाहायला मिळते. खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतोय. सुंदर खेळ. थांब 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 थांब. नावं काय एवढी लागतात? टाईप करून मला पाठव ना नावं. आता मात्र सुंदर पकड पाहायला मिळते. श्रवण बाद होतोय. प्राची वाणी 100 रुपये. अश्विनी वाणी 100 रुपये जीपे. अश्विनी वाणी 200 रुपये जीपे. वैष्णवी वाणी 100 रुपये. रिया वाणी 100 रुपये. दीप्ती कोसबे 100 रुपये जीपे. 300 रुपये जीपे आणि 300 रुपये कॅश. श्रवण साठेसाठी बक्षीस आलंय. चढायला जातोय तो तनुज. तनुजच्या समोर आहे तो. 7चा डिपेंड. 7-1 अशी लढत पाहायला मिळते. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. गुणफलक आपल्या सर्वांच्या समोर दिसतोय. 11-12. 11 गुण आहेत विठ्ठळी. 12 गुण आहेत विंचवादी. टाइम अप घेतलाय तो विंचवा देवी संघाने. चढर गेलाय तो पारस. पारसच्या समोर आहे तो. 4चा डिपेंड. 4-1 अशी लढत आहे. 4 विरुद्ध 1 अशी लढत आहे. पाहूया. आता मात्र प्रेक्षक वर्ग सुद्धा खुश आहेत. आणि 2 गुणांची कमाई केली. 2 गुणाने आपली आघाडी वाढवताना दिसतोय पारस. खरोखर सुंदर खेळ आतापर्यंत पाहायला मिळते दोन्ही संघांकडून. सुंदर खेळ पाहायला मिळते. पारस बाहेर आहे त्यामुळे पारस थोडासा नाराज आहे. जोपर्यंत मला मैदानात आणत नाही तोपर्यंत. पुन्हा एकदा सुंदर चढाई आणि सुंदर पकड. सिकंदर आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. सामना संपायला शेवटचा मिनिट जाहीर केलाय. गुणफलक आता मात्र 18-11. टाइम अप घेतलाय तो विंचवा देवी संघाने. आता मात्र मजबूत पकड मिळवले ते विंचवा देवी संघाने. शेवटचा मिनिट या सामना संपाला शेवटच्या मिनिटापेक्षा काही अवधी राहिलाय. या स्पर्धेचा मानकरी ठरलाय तो विंचवा देवी संघ. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो संघ विठ्ठाळी संघ. लगातार 3 स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. एक राहिला जो पाणी पुरवठा केला तो आपला हे संघाची प्रतिष्ठा होती. तुम्ही पहिल्यांदा गेला फायनलला. हे तिसऱ्यांदा गेले. अनिकेत सावंत. अनिकेत सावंत आपण संपर्क साधायचा.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो विंचवादेवी संघ, द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय विठ्ठळी संघ, तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो संघ कुसुमादेवी आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो जागमाता संघ. आपण वळणार आहोत बक्षीस समारंभाकडे. आपण वळणार आहोत बक्षीस समारंभाकडे. मी विनंती करतोय कुठं द्यायचं बक्षीस इथंच द्यायचं ना ही काढाल चला मग स्टेजवर चला. थंडी वाढली. आबा आला उज्ज्वलचा माणूस आत्ता आलाय. आपण वळणार आहोत या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाकडे. हे बबलू ये हे बबलू या इथं बक्षीस कोण देईल. पहिला 4 नंबरचं बक्षीस काढा. पण कुणाच्या हस्ते द्यायचं आहे काय कुणाच्या हस्ते द्यायचं आहे. आपण वळतोय या स्पर्धेचा अंतिम बक्षीस वितरणाकडे. मी विनंती करतोय आपण सर्वांनी स्टेजच्या समोर यायचंय. ज्या संघाने या स्पर्धेत बक्षीसपात्र ठरले ते संघ. इथे बबलूला बोलव रे गणेश. बबलूला बोलव. या तुम्ही वरती या. या स्पर्धेचा आपण वळणार आहोत बक्षीस वितरणाकडे. या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो संघ आहे जागमाता क्रीडा मंडळ.